मित्रांनो, आज सकाळी घरातून उठलो आणि बाहेर येऊन बघतो तर काय, सगळीकडे मस्तपैकी असं धुकं-धुकं पसरलं होतं. कालचा जो पाऊस झाला, त्या पावसामुळे आज असं हे वातावरण झालंय. तर मित्रांनो, विचार करा तुम्ही पावसाळ्यामध्ये इथं कसलं वातावरण होत असेल. त्याच्यामुळे वाटलं थोडासा फेरफटका मारावा, म्हणून आपला मोबाईल घेतला आणि निघालो फिरायला. आणि बघू शकता तुम्ही मागचा जो रस्ता आहे, म्हणजे मागचा जो भाग आहे, तो पूर्ण धुक्यामध्ये गायब झालाय. आत्ता सकाळची वाजलेत 6 आणि समोर पहा. हे असं वातावरण आपल्याला सकाळ-सकाळी बघायला भेटतं. अजून काय पाहिजे? अ, तर मित्रांनो आपण तुझा सनराईज झाला आता. तिथनं चालत चालत आलोय. आपल्याला 5 ते 10 मिनिटं झाली. अजून आपल्याला त्या समोर जंगलातून पुढे जायचंय. पुढे गेल्यानंतर मग दाखवतो तुम्हाला इथं बघण्यासारखं काय आहे ते. थोडासा पुढे चालून गेल्यानंतर आपल्याला पुन्हा सूर्योदयाचं दर्शन झालं आणि मस्तपैकी ढगातून असं वरती सूर्य आला होता. ते आपल्याला छानपैकी असं बघायला भेटलं. तर मित्रांनो, आपलं जे टार्गेट आहे ते हे रस्त्याने पुढे, पण रस्त्याने गेल्यानं थोडंसं लांब पडतंय. रस्त्याने जर गेलो आपण तर इकडनं थोडंसं लांब आहे. तर आपण इथनं शॉर्टकट घेणार आहे. तर चला. तर मित्रांनो, आता आपण ज्या ठिकाणापाशी येणार होतो, तो तुम्ही व्हिडिओ बघितलाच आता समोरचा, आणि मस्तपैकी आपल्याला भन्नाट असा नजारा बघायला भेटलाय. आता आपण पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो अजून. जे आपल्या घरापासून कमीत कमीत पकडा 15 मिनिटं असे भरपूर काही ठिकाण जे तुम्हाला बघायला आवडतील. तर तुम्ही जर इथे यायचा प्लॅन करता, आता हे सध्या मेचा महिना चालू आहे. मेची एंडिंग चालू आहे, म्हणजे आज 6 तारीख आहे. तुम्ही जर फुल पावसामध्ये आले किंवा जूनच्या पुढे जुलैमध्ये जर आले, तर इथला हा जो नजारा आहे याच्या तुम्हाला मस्तपैकी असं बघायला भेटेल. तर तुम्ही नक्की इथे येण्याचा प्रयत्न करा. आणि आल्यानंतर मी स्क्रीनवरती माझा नंबर देतो आणि तुम्हाला ही सगळं स्थळ जेवढा तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये सगळं तुम्हाला बघायला भेटेल. तर मित्रांनो, सध्या मी आहे त्या ठिकाणापाशी जे तुम्हाला सकाळपासून म्हणतोय की तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपल्याला मगाशी अलंग मदन कुलंग जे तुम्हाला म्हटलं आपल्या महाराष्ट्राचे सर्वात आवड केले. आता हे खाली ढगत जे चादर चाल म्हणजे खाली थोडेसे ढगं दिसत आहेत, तो समोर तो दिसतोय तो अलंग आहे. त्याच्यानंतर हे झाडाच्या वरती थोडंसं तो मदन आहे आणि हा दिसतोय तो कुलंग आहे. तो आपल्या घरच्या पाठीमागच ही पर्वतरांग आहे. आणि ह्या त्रिकुटांना जरी तुम्हाला भेट द्यायची असेल तरी तुम्ही मला संपर्क करू शकता. आता आता मी ज्या ठिकाणी तो आहे कोकणकडा. बऱ्याच लोकांचा गैरसमज असा होतोय, कोकणकडा म्हणले की त्यांना हरिश्चंद्राचा कोकणकडा आठवतोय.
तर मित्रांनो, हा आहे घाटघरचा कोकण कडा. म्हणजे तुम्ही जर भंडारदरा परिसरामध्ये जर फिरायलेत असाल, आता इथं सध्या तुम्ही बघू शकता काम चालू आहे. अजून एक आता सध्या मेचं एंडिंग आहे. तर पूर्ण 1 महिन्यामध्ये हे तुम्हाला सध्या अर्धं काम चालू आहे. म्हणजे अर्धं काम झालंय तुम्ही बघू शकता इथं. जेव्हा वेळेस पूर्ण काम होईल ना, ही पार्किंगची एरिया आहे आणि वन विभागाने चांगलं असं इथं मेंटेन केलंय. बघू शकता जागोजागी बसण्यासाठी. म्हणजे जे एवढे बी लोकं ह्या भागामध्ये फिरण्यासाठी किंवा इथली स्थळ बघण्यासाठी येतात. तर त्यांच्या सोयीसाठी ते बघू शकता इथं हे बाकडं बनवलंय. भरपूर असे बाकडं बनवून समोर तिथं पण आहे आणि तिथं बघू शकता अजून काम पूर्ण इथे पूर्ण होणार आहे. आणि सोबतच अ, आपण याला म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इथं बघायला येता आणि तुमच्या सोयीसाठी आपण थोडक्यात त्याला डायनिंग टेबल म्हणू शकतो. आणि तर मित्रांनो बघू शकता इथं बसण्यासाठी सुद्धा सुविधा केली. म्हणजे तुमचं 1, 2, 3 फॅमिली आरामात इथं बसून जेवण करू शकता किंवा तुम्ही आणलेलं जे काही असेल तुमचं स्नॅक वगैरे तुम्ही इथं बसून खाऊ शकता. आणि त्याचबरोबर समोरचा हा तुम्हाला जो नजारा तुम्ही मगाशी तुम्ही बघितला व्हिडिओमध्ये किंवा दाखवतो मी तुम्हाला. तर हे बघू शकता. आणि पावसाळा ज्यावेळेस चालू होईल ना, त्यावेळेस तुम्हाला इथला जो नजारा आहे ना, तो पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा अजून 1 महिन्यानंतर तो दाखवणारच आहे मी तुम्हाला. आणि सोबतच अजून दाखवतो मी तुम्हाला. मित्रांनो, खाली तुम्हाला हा जो डॅम दिसतोय, त्याला घाटघर जलविद्युत प्रकल्प असं म्हणतात. या प्रकल्पात 2 मुख्य धरणे आहेत. वरचं जलाशय म्हणजेच अप्पर डॅम, जो घाट माथ्यावर वरती म्हणजे वरच्या बाजूला आहे. आणि खालचं जलाशय म्हणजेच लोअर डॅम, जो तुम्हाला आता खाली बघायला दिसतोय. या कोकणच्या बाजूला हा डॅम आहे आणि या दोन्ही धरणामधील पाण्याचा वापर करून वीज निर्मिती केली जाते. मित्रांनो, या घाटघरच्या कोकण कड्याला भेट दिल्यानंतरच तुम्ही जवळच असलेल्या अनेक ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतील. जसे की सांदनदरी आहे, रतनगड आहे आणि रतनगडाच्या पायथ्यालाच वसलेलं अमृतेश्वर मंदिर आहे, जे 1200-1300 साल पुराणे ते तुम्हाला बघायला भेटेल. त्याच्या खाली जे पाणी दिसतंय तेच पाणी त्या खालच्या डॅममध्ये जाते तिथं. आणि समोर आता ते पाणी जे दिसतंय एमएसएनएलच्या सायनीतनं खाली हे पाणी त्या डॅममध्ये जाते आणि परत तिथनंच वरती येते. तर तुम्हाला दाखवतो आता ते खालचं डॅम तुम्हाला मी दाखवलं पूर्ण भरलेलं आहे. तो आता हे वरचं जी पाण्याची पातळी ती दाखवतो तुम्हाला. मित्रांनो तुम्ही बघू शकता जसं ते पाणी दाखवलं तुम्हाला आणि ते डॅममधलं पाणी. आता इथं जे पाण्याची पातळी तुम्हाला दिसते पूर्ण हे पाणी कोरडं दिसते तुम्हाला. म्हणजे पाणी खालच्या डॅममध्ये सोडले. त्यांचं एक ठराविक वेळ असते त्या वेळेमध्ये हे पाण्याचं रिसायकलिंग करतात. आता हे समोर तिथपर्यंत फक्त जिथं खोल भाग आहे तिथं तुम्हाला पाणी बघायला भेटते. आणि ही जी मोकळी जागा दिसते तुम्हाला हे सर्व पाणी आता खालच्या डॅममध्ये गेले. मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि जर व्हिडिओमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही या भागामध्ये फिरायला येण्याचा जर
प्रयत्न करत असाल किंवा तुम्हाला जर ही जागा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघण्यासारखी वाटली असेल तर स्क्रीनवरती माझा मी नंबर देतो,